सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागे लागले. मी केलंय काय मला हेच कळायला. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आहे आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे. आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय? 42 वर्ष झाले ही संघर्ष सुरू आहे. अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे. मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांपुढे पर्याय काय? मी तर वारंवार सांगतोय, उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही जायचं, तुम्ही आरक्षण द्या. आता हे देतच नाही. उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्यात बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी. मराठ्याचे बी काही समन्वय फोडलेत त्यांनी, काही संघटना पण फोडल्या. हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे. मग आता हे जर ते करत नसले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्यायच नाही. आणि यावेळेस सगळ्यांची इच्छा आहे, कोल्हापूरकरांची हाय का? हे 29 ऑगस्टला तुम्ही आंतरवाली लिहाच. आता उपोषण करून मला चालता येणार. सकाळीच सलाईन टोचली डॉक्टरला मेळ लागा ना याला सलाईन कुठं लावावं म्हणून. कारण सगळ्या शिराला सलाईन लावल्यात माया आहेत तेवढे बी. कोणत्या शिराला सलाईन लावले की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येतं त्या सलाईनचं. इतक्या पंक्चर शिरा झाल्या आणि आता मला 2-4 पायऱ्या पण नाही चढता येत, इतका त्रास होतोय. या शेवटच्या उपोषणामुळे लय हाल झाले. अगोदर बरं होतं, पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला लागला. माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती आहे, एकदा मुलाला दिवस तर आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहा. एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ. कारण या संघर्षात कुणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणाचे. वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हतं. आता आपण याला ताकद लावलीच तर थोडं अंतिम टप्प्यात येऊन ते थांबलंय. जर मराठ्यांनी ताकदीनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा. कारण आपण 10% न मागितलेलं आपल्याला दिल्यामुळं आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घालवलं आणि 10%च्या ECBCच्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून. त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही, लवकर मिळत पण नाही. जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाही. कारण मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये की अधिकाऱ्यापासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्यांना वाटतंय की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या. आपणच घराघरातले सगळे मराठी एकजूट व्हा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांनी पुन्हा एकजूट करा. जर राजकारणाच्या नादी लागला तर त्यांच्या दबावात जर आलात तर तुमच्या लेकराचं तुम्ही आयुष्याचं वाटोळं करून बसाल. त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही, कोणीच. म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हा. पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका. आपल्या जातीचे पोरं आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आहे.